मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. 11 वाजत आलेत आणि पाठीमागं पाहू शकता तुम्ही पंप आहे आपल्या हातात. आपण कांद्यावर पहिली फवारणी चालू केलेली, दुसरी फवारणी चालू केलेली आहे. पहिली फवारणी 15 दिवसापूर्वी झाली, तर आता आपण दुसरी फवारणी चालू करतोय. उशीर जरा व्हिडिओला, कारण म्हटलं सकाळ सकाळ जरा औषध मारून घ्यावं पटकन. 2 पाडगी झालेली आहेत, तिसरं पाडगं पण 2 खांडं राहिलेली आहेत त्याच्यातली, तर तेवढं मारून घेतो पटकन. हरभऱ्यावरती पण एक फवारणी घ्यायची, तर तुम्हाला कांद्याची ग्रोथ दाखवतो कशी येते. आता हे बघू शकता तुम्ही, कांद्याची ग्रोथ मस्त आहेत. कांदे आता भिजावले होते आपण मागच्या रविवारी. ते बाजूला ऊस तोडायचं याचं काम चालू आहे, नंतर एक ऊस पण घेऊ थोडा खायला. तर अशा पद्धतीत आपले कांदेत. हरभऱ्यावरती पण फवारणी घ्यायची, तर आता वेळ व्हायला घालवत ना मित्रांनो. परत उन्हाचा तडाखा वाढेल, उन्हाच्या आधी फवारणी झाली पाहिजे. खाली लसणाला पण मारायचे, तर चला पटपट उरकू आता. हा पंप घेऊन आलो मित्रांनो आपण, कारण काय झालं, तो दुसरा पंप चालू केला आणि एक पाडगं मारून झालं की पंपच चाला नाही. चार्जिंग तर सकाळी फुल केलं होतं, पण चार्जिंग काय चाला नाही, पंपच चाला नाही. काय भानगड झाली मग काय कळा नाही. मग घरी गेलो पटकन, ह्या औषध पंपाने नेमकं तणनाशक मारलं होतं दुसरं पडदिशी, आणि घेऊन आलो आणि झालं. मग तो एक राहिलेलं औषध घेतलं होतं ते मारून टाकलं. आता हे एक परत औषध बनवतोय हरभऱ्यासाठी. त्यात घेतलं आपण 13-40-13 बुरशीनाशक घेतलं आहे. परत हे RCFचं मायक्रो न्यूट्रियंट आहे, आणि नोवाझाईम आपल्याकडे शिल्लक होतं ते एक टाकले, आणि एक आता कीटकनाशक टाकतो संत्री. म्हणजे कसं आहे, आळी वगैरे काय आता हरभऱ्याला यायची दाट शक्यता आहे. हरभऱ्याची थोडीशी वाढ झाली, मी आता औषध मारायला गेले की तुम्हाला दाखवतो, हरभरा पण दाखवतो. त्यासाठी एकदा कीटकनाशक मारलं तर टेन्शन नाही राहणार. चला 1 वाजत आले, पटपट आता ही फवारणी येऊ आणि घरी जेवायला जाऊ. इथंच पाणी चालू आहे, तर याच्यातनं पाणी घेतोय आपण. चला बनवतो पटपट. बघा अशी हरभऱ्याची ग्रोथ झालेली आहे. त्या दिवशी आपण भिजवल्यामुळं थोडासा फुटवा झाला आता व्यवस्थित, आणि भरून आला आता. बघू शकता तुम्ही, फुलकळी कुठं लागायला सुरुवात झाली मित्रांनो. म्हणून आता आपण एक फवारणी घेतोय, पण मागच्या आठवड्यापेक्षा बराच फरक जाणवतोय मला. आता 6 साऱ्या राहिल्यात, बघू शकता तुम्ही. तर ह्या फवारणीने पण थोडासा काहीतरी फरक अजून चांगला पडेल. कीटकनाशक पण घेतलं, आता काय आळी वगैरे असेल तर कंट्रोलमध्ये येईल आत्ताच. चला गावाकडं आलो आहे मित्रांनो आपण. आता हे इकडं बघा, पाटाच्या इकडं पार गहू उगवल्यात. आता याला पाणी मिळलं तर बरं नंतरच्या लॉटमध्ये. असं एकंदरीत गहू आहे. हा सारा एकदम चांगला आहे बरं का कडचा, तर बघू शकता तुम्ही, चांगला फुटवा झाला आहे. पण त्या तुलनेत हा जो सारा आहे त्याला जरा फुटवा मला कमी वाटतो आहे अजून. शुक्रवारीच भिजावला आपण. आता त्याच्यात तण वगैरे कसं येतं आहे त्याच्या हिशोबाने एक थोडा वापसा कंडिशन झाली. तानांचं नियोजन बघून तणनाशक फवारावं लागणार आहे. ते जे खाली आपलं तिथं होतं, जो गॅप पडला होता, तिथं आपण गहू टाकून इसकडून घेतलं. मग तिथं पण आता उगवल गहू. एकंदरीत सिच्युएशन आहे. पुढच्या पाण्याला थोडंसं एक स्प्रे वगैरे घेऊ, थोडंसं फरक पडेल. कारण आपली व्हरायटी वेगळी आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला एकदम स्लो चालते. कारण आपण 2 वर्षापूर्वी केली होती MSA 6478, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज आहे. बाकीच्यांचे गहू पोटरीत आले तरी आपल्याला ओंबी पण लागत नाही. ॲक्च्युली याचा 115 ते 120 दिवस कालावधी, कंप्लीट 4 महिने जातात. मग डिसेंबर, जानेवारी, मार्च एप्रिलला ह्याची काढणी होईल. पण त्याला जरा फुटव्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. फुटवा होतो याला भरपूर, तरी पण थोडंसं प्रयत्न करूयात. नॅनो युरियाची फवारणी, त्याच्यात झिंक सल्फेट वगैरे असं थोडंसं एक फवारणी घेऊन. आता हे बहुतेक ह्यांनी ऊस भिजावला, त्याच्यानंतर पाणी सोडून दिले.
गेले थोडंसं भिजले, त्याच्यामुळे हा थोडासा पिवळा पडला का दिसतोय. पण बघू आता पुढच्या रविवारी आपल्याला काय जमणार नाही, थोडं आपल्याला मुंबईला जायचं आहे. तिकडून आल्यानंतर बघू याच्यावरती एक तोपर्यंत नाशक घ्यायला लावू फवारणी, त्याच्यानंतर मग आपण नॅनो युरियाची एक फवारणी घेऊ, फरक पडेल जरा. आपण चाललो मित्रांनो आता शिरवळला, घरनं निघालो शिरवळला. असं या बाजूला चालू आहे तुडी, अजून या बाजूला बघू शकता ऊस भरपूर राहिलेत. अशी वावरं तयार करून ठेवल्यात आता. चला शिरवळवरनं परत खंडाळला पण जायचं आहे आपल्याला, खत आणायचे आता परत भिजवायला. पुढच्या रविवारी आपण नाही, आपल्याला जायचं पुढच्या रविवारी मुंबईला, त्याच्यामुळं आजच म्हणलं सगळं नियोजन करून ठेवावं. चला इथं ही सगळं फॉरेस्टची जागा आहे राईट साईडची. कारखाना चालू झाला तेव्हा इथं भरपूर टोळ्या होत्या, नाही म्हणलं तरी 8-10 टोळ्या होत्या. आता ही 1-2 कमीच राहिल्या टोळ्या, हे बघा या सगळ्या टोळ्या कमी राहिल्या.